चेंडू जर बघितला तर भरपूर वेगवान चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर लीन होतोय आणि निश्चितच वाईटचा इशारा येतोय. भावेश पाटील आहे, भावेश आणि विजेंद्र ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि निश्चितच आपण बघतोय या अनेक मान्यवर इथे येताना दिसत आहेत, त्यांचं स्वागत करूया. संदेश, मला वाटतं आपल्याला तिकडे थर्ड अंपायरची गरज लागेल. थोडस सुशांत जरा लक्ष घाल, थर्ड अंपायर आपल्याला लागेल. सतीश पाटीलला पाठवायचं का? येस, सतीश पाटील नो डाऊट वन ऑफ द लिजेंड इन द गेम आणि लगेच ते मैदानाच्या आतमध्ये आपली सेवा देण्यासाठी जात आहेत. काय गाणं वाजवलंय शेजादनं आणि निश्चितच नाचो नाचो या गाण्यासाठी आपण बघितलं गोल्डन ग्लोब मिळालं आणि राजा मौलीला देखील आपण बघतोय SS राजा मौलीला देखील अप्रतिम पिक्चर मेकिंगसाठी देखील ऑस्कर मिळते, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला गंगावर थोडंसं चिन्ह आहेत. लेट्स सी काय करताय. शॉर्ट डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटच्या क्षणी आपण बघतोय ऍडजस्टमेंट स्ट्रोक साठी गेले, डिफेंड केलाय. चेंडू मात्र इथे निर्धाव जातोय. पहिला चेंडू हवा तर त्यानंतरचा चेंडू अतिशय योग्य दिशा आणि टप्प्यावर टाकला जातोय गंगा मार्फत. आमचे तिसरे पंच आता सक्रिय झालेत. सतीश पाटील यांना तुम्ही पाहू शकता. एक वेगळी स्पर्धा योगा भाऊ MCC स्पोर्ट्स ही मानाची ट्रॉफी श्रद्धांजली चषक 2023 एक वेगळं आयोजन आहे आणि निश्चितच गेल्या कित्येक वर्षापासूनची ही परंपरा आहे. यावेळेला आउटसाइड द लेग स्टंप डिलिव्हरी आहे, वाईटचा इशारा. 2 वाईट कन्सिडर झाले आतापर्यंत या षटकामध्ये. 4 षटकांचा सामना बघतोय. नेक्स्ट मॅच नो डाऊट वन साइड वर्तकनगर ठाणे आणि जितू पॅकर दोन्ही संघाने देखील तयारीत राहायचं आहे. GTC लाईव्ह या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट यावेळेला अलकतने चेंडूला प्लेस केलंय, मात्र इथे फलंदाज बाद होईल कारण शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. पहिला धक्का नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मुकादम उतरतोय. डीजे वादन असो, समालोचन असो, शेजातला फक्त आता बॅट घेऊन बॅटिंगला उतरावं लागेल. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळलाय, मात्र फलंदाज बाद होणार. गंगाची असरदार गोलंदाजी, लागोपाठ 2 धक्के. टीम गावदेवी स्पोर्ट्स वेळेला अजून 3 दिवस बाकी आहेत स्पर्धेचे. या स्पर्धेत आपल्याला काय काय पाहायला मिळेल, नक्कीच अनेक विक्रम पाहायला मिळतील याबद्दल शंका नाही. कारण मागच्या मॅच मध्ये देखील आपण एक अतिशय चांगला विक्रम बघितलात. विकीच्या बॅटमधून 4 उत्तुंग षटकार बघितले, त्यानंतर 70च्या पलीकडे धावसंख्या बघितली. या सामन्यात देखील कदाचित दावा होताना दिसतील किंवा काय, मात्र आतापर्यंत गंगानं
खामोश ठेवलंय. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर आपण बघितलं अधिकृत चेंडू पडला निर्धाव, त्यानंतर पुन्हा एकदा वाईड, त्यानंतर मात्र 2 बळी मिळवलेत. इज ऑन हॅट्रिक. हो, यावेळेला नटराज शॉट बघायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होईल का प्रश्नचिन्ह विचारला जातोय. चेंडू हातामध्ये नाही आहेत. भावेश तळे एक धाव पूर्ण करतायत. त्या एका धावने संघाची धावसंख्या बराच काळ रेंगाळली होती 2 वर, ती पुढे जाऊन सरकते, ती म्हणजे 3 वर. 3 धावा 2 गडी बाद अशी स्थिती. यावेळेला हा चेंडू आउट ऑफ रीच होता, तरी सुद्धा तो एक धाव देऊन जाईल. वंडी एक धाव तिथे डिक्लेरेशन झोन आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC लाईव्ह चेंडू आलाय बघा, चेंडू आलाय. लागोपाठ 3 षटकार मारा आणि 2000 रुपये जिंका. कोण सांगतंय? सन्माननीय विलास ठाकूर यांच्या मार्फत हे पारितोषिक दिले जाईल. लागोपाठ 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि वेळेचे जावई आहेत का? ओके, अशी माहिती मिळते आम्हाला. गंगा यावेळेला रिव्हर्स स्वीप केलंय, गॅप मध्ये आहे फटका. 4 धावा नक्कीच मिळणार. गुड शॉट. आणि आता या नागिनीला ठेवायचं कुठे? कारण प्रश्न आहे. एका बाजूला आपण बघतोय विजेंद्र रिव्हर्स खेळत चाललाय, दुसऱ्या बाजूला गंगाचं हे षटक 2 वाईड कन्सिडर केली, 1 चौकार खाल्ला, तरी सुद्धा धावा आहेत फक्त 8. व्हेरी गुड बॉलिंग बाय गंगा. 2 गडी त्याने बाद केलेत. मात्र या सामन्यात कोण जिंकेल? हे दोन्ही संघ कागदोपत्री बघितले ना तर अतिशय समसमान ताकद आहे. एका बाजूला हॅलो. ओ, यावेळेला स्लो डिलिव्हरी आहे. अतिशय चांगली गोलंदाजी.
शाबाश शाबाश dame tu cosita.
कोपरी आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर संजय सावंत हे अनुभवी पंच आहेत आणि पूर्ण कल्पना आहे की एक्झॅक्टली बॅटर कुठे उभा आहे, त्याचे पोझिशन कुठे आहे, त्यानंतर एकूणच हा फुलटच चेंडू किती वर आहे. अतिशय अप्रतिम अंपायरिंग. या दरम्यान आतापर्यंत या 19 षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 22 धावा खर्च झालेत. 23 यावेळेला आपण बघतोय हा चेंडू अजून आपण बघतोय आउटसाइड द लेग स्टंप दिसतोय, वाईटचा इशारा. अजून 24 धावा या 19 षटकामध्ये आतापर्यंत खर्च झाले. संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचले. संधी आहे इथे लागोपाठ 3 षटकार मारण्यासाठी. जर इथे षटकार ठोकला तर 2000 रुपये एकूणच. यावेळा अजून एक चेंडू टाकावा लागेल. यस, वाईट आहे, अवांतर धाव आहे आणि वेळेगावचे जावई यांच्या विलास ठाकूर यांच्या मार्फत ते 2000 रुपये दिली जातील. बघा किती प्रेम आहे आणि निश्चितच मनापासून आनंद होतो ज्या वेळेला जावयाकडून असं प्रेम मिळतं. योग्य आहे हे आपण सांगू शकतो. या वेळेला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर कदाचित योग्य आहे, मात्र इथे प्रयत्न होता तिथे विजेंद्रचा. मला वाटतं विजेंद्रने फक्त इथे संधी हुकली नाही तर ताईला नाराज केलंय असंच म्हणावं लागेल. मात्र अप्रतिम वळूया या सामन्याकडे. धावसंख्या 43 झालेला आहे. पुढचा चेंडू याला पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी. आतापर्यंत या षटकाने जवळजवळ आपण बघतोय 4 वाईड आणि एक नोबॉल आहे. निश्चितच भरपूर मोठे षटक इथे पाहायला मिळतंय. ते म्हणजे गोलंदाज अनिकेत पाटील याचं. स्लो डिलिव्हरी आहे, डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय, मात्र जास्त धावा मिळणार नाहीत. एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. षटक मात्र ऍडंट संपतंय. बराच उशीर झाला या षटकाला. संघाची धावसंख्या मात्र 45च्या घरात पोहोचली. चांगला डीजे वादक आहेस यार. हा देखील एक बिझनेस करून पाहायला हरकत नाही. शिवम पांडे, व्हॉट अ बॉलर. ओ यावेळेला चेस केलाय चेंडूला. व्हॉट ए शॉट. अनप्लेबल डिलिव्हरी होती, मात्र चेंडू बघितला की राईज होतोय आणि फटका बनवलाय. पलीकडे धावसंख्या 51. गावदेवी स्पोर्ट्स वेळले. व्हॉट अ टीम. ओ दासा बेगे. अजून एक मोठा षटकार विजेंद्रच्या बॅट मधून. अजून 500 रुपये. ग्रेट शॉट.
इथे किती रिंगा ठेवा, विजेंद्रला काही करायचं नाहीये. तो त्या रिंगाच्या बाहेर सुद्धा चेंडू मारतोय. अप्रतिम बॅटिंग. आतापर्यंत विजेंद्रची धावसंख्या जर बघितली तर वैयक्तिकरित्या 44 धावा तो नाबाद आहे. तर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 63. 63. विजेंद्र ऑन 44. फुल पिच डिलिव्हरी आहे. ऑन साइडला फटका खेळले ते एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय. सेकंडला भरपूर वेगानं पोहोचतायत. गुड क्रिकेट, गुड क्रिकेट. कमिटमेंट बघा तिथे केतनची, कमिटमेंट बघा तिथे विजेंद्रची. अप्रतिम क्रिकेट. वेळेचा संघ मला या मालिकेत वेगळा बसलाय. पहिल्या 2 षटकामध्ये तो धावा करत नाही, मात्र नंतरच्या 2 षटकामध्ये अतिशय धावा लुटतात. हे शेवटचं षटक आहे. 4 षटकांचा सामना आहे. मागच्या षटकात 27 धावा कुठल्या, या षटकात आतापर्यंत धावा आल्यात त्या म्हणजे 20. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 65. इज ऑन 46. ओ व्हॉट अ गुड डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू होता. वेल बोल्ड शिवम पांडे. पहिल्या काही एकूणच ब्लो नंतर इथे शिवमचा अप्रतिम चेंडू येतोय. या षटकात आतापर्यंत जर बघितलं 21 धावा, मात्र हा शेवटचा चेंडू या इनिंग मधील. आपल्या 50 पेक्षा आपल्या संघाला धावा जास्त मिळाल्या पाहिजे या गोष्टीकडे लक्ष आहे. ते म्हणजे विजेंद्रचं. आतापर्यंत 47 धावा नाबाद, मात्र तो आता 9 सेकंडकडे आहे. तर हा शेवटचा चेंडू ठरेल का? केतननं अतिशय चांगली बॅटिंग पहिल्या धावात केली होती. तो काय करणार यावेळेला? मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का? क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल पडलाय. मात्र या 2 धावा इथे फलकावर लागतील. तिसऱ्या धावसाठी कॉल दिलाय आणि ही कदाचित तिसरी धाव पूर्ण होईल का? लेट्स सी इथे काय घडलंय. 3 धावा पूर्ण होत आहेत. त्या म्हणजे श्रीकृष्ण स्पोर्ट्स दिवा टीम समोर. आणि निश्चितच भरपूर मोठी कामगिरी करावी लागेल. त्यांची एक शिस्त मला आवडली दिवा संघाची, ते म्हणजे एकूणच या मालिकेत उतरताना, क्षेत्ररक्षणासाठी उतरताना ते रांगेत उतरतात आणि क्षेत्ररक्षण झाल्यानंतर सुद्धा डगआउट मध्ये येताना सुद्धा ते रांगेत येत आहेत. एक अतिशय चांगला शिस्तबद्ध संघ.
या सामन्याकडे 70 धावा चेस करायच्या आहेत. आघाडीची जोडी मैदानात आहे. एका बाजूला किशोर आणि येतोय बॉबी आणि लगेच तयारीत आहोत. एका बाजूला जितू पायकर तर दुसऱ्या बाजूला वन साइड वर्तक नगर ठाणे. दोन अतिशय जबरदस्त संघ आमने सामने. बॉबी यावेळेला इथे किशोर मडवी यांच्यासाठी रिस्ट रोल केलं होतं. इनसाइड आउट खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडूची पिचिंग जर बघितली तर मिडल ऑन ऑफवर अतिशय आक्रमकपणे केली होती आणि त्यानंतर चेंडूला राईज केलं जाते. गुड बॉलिंग बाय बॉबी. पहिल्या चेंडूवर इम्प्रेसिव्ह कामगिरी. मात्र निश्चितच 70 ही धावसंख्या कशी करायची श्रीकृष्ण स्पोर्ट दिवा संघाला उत्तर शोधावं लागेल आणि त्यासाठीच किशोर मडवी आणि एकूणच गंगा ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते. दोन्ही कर्णधार इथे येताना दिसत आहेत आणि दोन्ही कर्णधारांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. संदेश कॉईन इथे आहे ते टॉस करून घे तिकडे. मी इकडनं बोलतोय. यावेळेला चेंडू खाली राहिलाय. चेंडू खाली राहिलाय. जी अपेक्षा केली ती अपेक्षा फोल्ड होते. नाणेफेक लगेच आम्ही करतोय. एका बाजूला जितू पॅकर आहे. सन्मान्य सतीश पाटील लिजंड खेळाडू कासारवडीचे आणि षटकानंतर लगेच आम्ही ही गोष्ट करतोय. मात्र सतीश पाटील इथे सज्ज आहे. 2 चेंडू इथे निर्धाव जात आहेत. त्यामुळे एकूणच आता 22 चेंडू मध्ये करायचे आहेत तब्बल आणि तब्बल 70 धावा. स्लो डिलिव्हरी आहे. स्लो डिलिव्हरी आहे. गुड चेंज ऑफ पेस. बॉबी डाव्या हाताचा गोलंदाज. मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी. व्हेल टीमने निश्चितच एक वेगळेपणा दाखवला या मालिकेत आतापर्यंत. कारण अनेक चांगले खेळाडू इथे आम्हाला पाहायला मिळत आहेत. अभिषेक मुकदम सन्माननीय अभिषेक मुकदम यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत श्रद्धांजली चषक 2023 मध्ये योगाभाऊ एमसीसी स्पोर्ट्स यांच्यातर्फे आम्ही करतोय. वेलकम. स्लो डिलिव्हरी आहे. वॉट अ डिलिव्हरी. स्लाइड एज लागते. परतावं लागेल किशोर मडवीला ज्या बॅटरनं आतापर्यंत पहिल्या सामन्यात अफलातून कामगिरी केली होती. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या 4 चेंडूत एकही धाव नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट किशोर मडवी सारखा मोठा मासा गळाला लागलाय. व्हेरी गुड बॉलिंग बाय बॉबी आणि बॉबीने इथे दाखवलंय की 70 धावा आमच्याकडे भरपूर मोठं पाठबळ आहे धावसंख्या डिफेंड करण्यासाठी. मात्र तरी सुद्धा मी गोलंदाजी अप टू डेट करणार आणि हीच गोलंदाजीचं सातत्य त्यांनी दाखवलंय. न्यू बॅटर शिवम पांडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. उत्तर शोधावं लागेल. सरासरी जर बघितलं तर जवळ 14.5 धावा प्रति षटकामागे करायचे आहेत. ओ दॅट्स अ गुड हिट. मात्र किती लांब जाणार हा फटका. लेट्स सी द अंपायर सिग्नल. इट्स अ 1D. फक्त एकच धाव. एकच धाव इथे मिळते. 17च्या पलीकडे प्रत्येक षटकामागे धावा करायची आहे. मात्र इथे आतापर्यंत 5 चेंडूमध्ये एकच धाव. अरे बाला पण तो बॉल कोण आणेल. कवरे लांब जावं लागतंय. यावेळेला जर बघितलं फक्त पहिल्या 5 चेंडूत आले ते एक धाव एक गडी बाद झालाय. बॉबीची अप्रतिम गोलंदाजी. व्हेरी गुड बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. दिशान टप्प्यावर कंट्रोल आहे. षटक संपलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या षटकासाठी. व्हॉट अ बॉलिंग बाय बॉबी. वर्तक नगर ठाणे टॉस करतील. सतीश पाटील लिजंड खेळाडू अफलातून यष्टीरक्षक कासारवडवलीचे. निर्णय कळायचा आहे. बड्डे बॉय आहे नो डाऊट आदित्य शेट्टी. येस आदित्य क्षेत्र
या दरम्यान गोलंदाजी मार्कवर अनिकेत मुकादम येतोय. अजून एक चांगला गोलंदाज. आता जी कामगिरी बॉबीने केलंय, एकच धाव दिले, एक गडी बाद केलाय. अजूनही आता शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 69 धावा. प्रति षटकामध्ये आपण बघतोय केवढ्या मोठी धावसंख्येला करावं लागेल. काही सन्मान आम्ही लगेच करणार आहोत. इथे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि पुढचे 4 दिवस अनेक मान्यवर सुद्धा इथे उपस्थित राहतील. मात्र आता जे मान्यवर आलेत त्यांच्या सगळ्यांचे सन्मान आम्ही लगेच करताना दिसू. हा सामना जर बघितला तर आता कदाचित एकतर्फी होताना दिसतोय. वॉटर बॉलिंग येते, जिथून बॉबीने सोडलंय तिथून इथे अनिकेतने पकडलंय असं म्हणावं लागेल. काय ग्रीप आहे, काय गोलंदाजीचा रिदम आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लाईन अँड लेंथ आहे. व्हेरी गुड बॉलिंग बाय अनिकेत मुकादम. एका बाजूला या एकूणच स्पर्धेसाठी झटत असलेले आमचे सुशांत मुकादम. यावेळेला स्टायलिश फटका सरळ येतोय समालोचन कक्षात जवळ. 6 धावांसाठी बिग ब्लॉक फ्रॉम सहा धावा मिळतात. हेच फटके खेळावे लागतील गंगाला आणि इथून पुढे फक्त आणि फक्त 6 धावाच खेळावे लागतात. फुल टॉस डिलिव्हरी होती, इथे मात्र चेंडू लीन झालाय. मात्र ओव्हर थ्रो होतोय, 1 धाव तिथे मिळते. चेंडू खाली राहिलाय. फुल टॉस डिलिव्हरी होती, योग्य समाचार घेऊ शकले नाहीये. चेंडू मात्र खाली लीन झाला आणि कदाचित वेस्ट साइड कडे बघायला लागतोय गंगा. ग्लोबल टेनिस क्रिकेटचं अतिशय चांगल्या पद्धतीने एक कॅमेरा फक्त आणि फक्त त्यांनी स्ट्राईक एंडला जो बॅटर आहे त्याच्यावरच ठेवलाय. थँक्यू व्हेरी मच. नो बॉल आहे. 1+1 इथे 2 धावा देखील आल्या. त्यानंतर आपण बघतोय हा फ्रीडचा फटका. शिवम पांडे काय करणार या फ्रीडच्या फटक्यावर. ओ एवढा टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त वळलाय. वाईटचा इशारा होतोय. जबरदस्त व्हेरिएशन आहे तिथे अनिकेत मुकादमच्या एकूणच या गोलंदाजीमध्ये. मात्र कंट्रोल दाखवावा लागेल. व्हेरिएशन असलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असतं ती म्हणजे कंट्रोल. मात्र तो कंट्रोल दिसून येत नाही. आतापर्यंत 1 नो बॉल आलाय, 1 वाईड बॉल आलाय. त्यामुळे अजूनपर्यंत फ्री हिट तसाच आहे. फुल टॉस डिलिव्हरी आहे आणि यावेळेला मात्र हा योग्य फटका म्हणता येणार नाहीये. क्षेत्ररक्षक मात्र तिथे थोडीशी चूक करतोय. 4 धावा मिळतील. जिथे फक्त आणि फक्त एकच धाव भेटली असती तिथे मिळतील 4 धावा. वेलकम रन्स फॉर श्रीकृष्ण स्पोर्ट धीमा. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आपल्या जेन्युइन लाईन अँड लेंथ वर आता गोलंदाजी करतोय तो म्हणजे अनिकेत मुकादम. गुड कॉन्टेस्ट. नेक्स्ट मॅच चितू बॅकर वर्सेस वन साइड वर्तकनगर ठाणे. 2 अफलातून संघ, एक मीरा भाईंदरची पॉवर हाऊस तर दुसऱ्या बाजूला ठाण्याचा दमखम. नक्कीच सामना चांगला होणार. 4 षटकांचा सामना आहे. मला प्रामाणिकपणे वाटतं की या 2 संघादरम्यान 6-6 षटकांचे सामने व्हायला पाहिजे. मात्र आपल्याकडे वेळ कमी आहे. ओ दॅट्स अ व्हेरी फाईन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळलाय. फ्लाईट जबरदस्त दिलं होतं. टॉस चांगल्या पद्धतीने चेंडू केला होता. विविधता दाखवतोय तो म्हणजे अनिकेत मुकादम आणि अप्रतिम टॅलेंट आहे हे त्यांनी दाखवलंय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बरेच कमी असे गोलंदाज आहेत की एवढी विविधता दाखवत आहेत. अगदीच जर विचार केला ना अनिकेतकडे बघितलं तर अंगद पाटीलची आठवण येते. अप्रतिम गोलंदाज, मॅन फ्रॉम रायगड. यावेळेला मात्र पुल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज
कडे वळेल अशी अपेक्षा आहे. मी विनंती करतोय चांगला व्यक्ती आहेत आणि निश्चितच भरपूर मोठा सपोर्ट आहे MCC कासा रोडोली संघाला. थँक्यू व्हेरी मच या सगळ्या आमच्या मान्यवरांचं. एक वेगळा गोलंदाज आहे इथे नक्कीच, तो म्हणजे राजेश. मला वाटतं पॉपिंग क्रीज आहे ना इथे. जर राजेशची गोलंदाजी जर बघितली, राजेशचा चेहरा पॉपिंग क्रीज आधी जातो, नंतर चेंडू येतो. त्यामुळे निश्चितच एक वेगळेपणा आहे, कारण एक वेगळी ऍक्शन आहे. साऊथ आफ्रिकेचा एक गोलंदाज होता पॉल ॲडम्स, मात्र तो वेगळ्या शैलीचा होता. इथे राजेशची शैली वेगळी आहे. हो, यावेळेला स्टायलिश चेंडू, तितका स्टायलिश. इथे फटका अप्रतिम होता, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे विजेंद्र मार्फत. फक्त एकच धाव. आता षटकारच मारायचा आहे, तो म्हणजे दिवा संघाला. ओ दॅट्स अ व्हेरी फाईन डिलिव्हरी. यावेळेला टॉस बघा किती जबरदस्त पद्धतीने करतात. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा गोलंदाज बऱ्याच वर्षानंतर आम्ही बघतोय. कारण जर बघितलं तर एक काळ होता MRI चेंडूचा, भरपूर मोठी फ्लाईट दिली जायची, चेंडू उडायचे, मात्र मातीच्या विकेट असायच्या. इथे विकेट जर आपण बघतोय सिमेंट कॉन्क्रीटची विकेट पाहायला जाते. यावेळेला वेगवान चेंडू आहे, चेंडू हवेत आहे. झेल होईल का? यस होणार. अतिशय चांगला झेल टिपला जातोय. अजून एक गडी बाद होणार. एकूणच या सामन्यातील हवा पूर्णपणे आता निघून गेलाय. फक्त राहिले ती म्हणजे औपचारिकता. लगेच मान्यवरांचे सन्मान आम्ही करतोय. शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख अजय तांडेल यांचा देखील खास सन्मान आम्ही लगेच घेतोय. इथे त्यांना विनंती करतोय की त्यांनी पुढे व्हायचंय. अजय तांडेल, दुष्यंत मडवी यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते उपशाखा प्रमुख अजय तांडेल यांचा खास सन्मान आपण करायचा आहे. मला सर्व मान्यवरांना बॅटर मैदान
सन्मान खास करतोय तो म्हणजे राष्ट्रवादीचे वाहतूक शाखेचे अध्यक्ष सन्माननीय राज पाटील यांचा देखील खास सन्मान इथे करतोय आणि एकाच मंचावर आपण एक राज यांना देखील पाहू शकता. वेलकम वेलकम आणि तुमचं खूप सारं स्वागत आहे. हेमंत उतरतोय नवीन बॅटर. दिवा संघाकडून अच्छा गोडेट बघा मी बोललो काय आणि इथे माझी मागणी पूर्ण केली काय मित्र. थँक्यू एवढीच गोष्ट म्हणेन मी. 6 धावा. अजून एक बघायला आवडेल. आता मात्र आमच्या गुणलेखक मित्रासाठी जयवंत पाटील यांच्यासाठी शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. टॅप केलाय आणि निश्चित जास्त धावा मिळणार नाहीये. एका जावर समाधान मानावं लागतंय. एका बाजूला जयेंद्र देखील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. मात्र हा शेवटचा चेंडू या इनिंग मधील आणि येतोय कासार वडोलीचा चॉकलेट बॉय बॉबी बोयर. यावेळेला हा चेंडू जास्त वेळ हवेत आहे आणि विजेंद्र कोणती चूक करणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. एक मोठा विजय मिळवतोय तो म्हणजे तब्बल 43 धावांनी संघ जिंकलाय. तो म्हणजे टीम टीमनी अतिशय चांगली कामगिरी केली आणि पारितोषिक देखील स्वीकारायचं.